भारतामध्ये जवळजवळ 40 लाख ड्रायव्हरची आवश्यकता आहे. ड्रायव्हर तयार व्हायला तयार नाहीये. याचं कारण काय? तर ट्रक चालकाला होणारा त्रास. आता हा जो त्रास होतोय, हा कुणाकडनं होतोय? तर सगळ्यात जास्त त्रास जो होतोय, तो आर-टी-ओ डिपार्टमेंटकडनं होतोय. 2 नंबरला जो त्रास होतोय, तो पोलिसांकडनं होतोय. त्याच्यानंतर रस्त्यावरती पब्लिककडनं अजून जास्त त्रास होतोय. त्यामुळे ट्रक ड्रायव्हर जे आहेत, ते व्हायला तयार नाहीयेत. जुन्या काळामध्ये ट्रकवरती आपल्याला क्लीनर जो आहे तो मिळायचा. आता क्लीनर मिळणं खूप मुश्किल झालेलं आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं ना, तर आता आर-टी-ओ डिपार्टमेंट जे आहे, ते कारवाई काय करतंय, तर धाब्यावर थांबलेल्या गाड्या ज्या असतात, त्यांना देखील हे लोकं चलन मारतात. म्हणजे काही गाड्या धाब्यावर झोपण्यासाठी थांबतात. रात्रभर गाड्या चालवलेल्या असतात आणि त्या रात्रभर गाड्या का चालवाव्या लागतात? फक्त आर-टी-ओच्या त्रासामुळेच या गाड्या रात्रभर चालवाव्या लागतात आणि याच्यामध्ये गरीब ट्रक चालक जे आहेत ना, ते जवळ भरडले जातात. आता जर आपण इथे बघितलं ना, तर या काही स्क्रीनवरती आपल्याला मॅडम दिसतायत, या मालेगाव आर-टी-ओच्या आहेत आणि रस्त्यावरती तुम्ही जे आहे तुमच्या नियमात ज्या काही कारवाया आहेत त्या करा तुम्ही. ओव्हरलोडच्या कारवाया असतील, त्याचबरोबर पेपर नसतील गाडीचे, इन्शुरन्स असतील, तिथे तुम्ही कारवाई करा. पण तुम्ही जर धाब्यावरती थांबलेल्या गाडीवरती जर कारवाई करत असाल, हे कितपत योग्य आहे? कारण धाब्यावरती काही जण जेवणासाठी थांबतात, आराम करण्यासाठी थांबतात. त्या थांबलेल्या गाड्याला जर तुम्ही जाऊन चलन करत असाल, तर हे कितपत योग्य आहे? इथे नितीन गडकरी साहेब जे आहेत, यांनी देखील लक्ष घालणं खूप गरजेचं आहे. येणाऱ्या काळामध्ये ड्रायव्हर मिळणं खूप मुश्किल होणार आहे. ट्रान्सपोर्टचा धंदा जो आहे, तो खूप मोठ्या संकटामध्ये जाणार आहे. त्यामुळे लक्षात असू द्या, आत्ता जर तुम्ही मोठ्या प्रमाणात त्रास देत असाल ट्रक चालकांना, मालकांना, येणाऱ्या काळामध्ये दळणवळण जे आहे ते ठप्प होईल. याचं कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात होणारा त्रास. तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की द्या. तुम्ही यूट्यूबला जर असाल ना, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक पेजला असाल तर फॉलो करायला विसरू नका. कारण आपण भ्रष्ट सिस्टमशी लढत आहोत.